नमस्कार मित्रांनो, हरे कृष्णा, जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन येतो आहे आणि विषय असा आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर आपलं मन प्रसन्न असेल तर सर्व कार्य हे सिद्धीस जात असतात. जर आपलं मन प्रसन्न नसेल तर आपले कार्य हे सिद्धीस जात नाहीत आणि आपल्याला सर्वोत्तम आनंद मिळत नाही. तर मन काय असतं नेमकं? हे मन कुठं असतं? जसं ज्ञानेंद्रिय आपल्याला 5 आहेत, कर्मेंद्रिय 5 आहेत, तसं आपल्याला मन, बुद्धी आणि अहंकार ही सूक्ष्म तत्व आहेत. मन आपल्याला दिसत नाही. मन हे खूप हट्टी आहे, मन खूप चंचल आहे. तर मनाला आपण आपला गुलाम बनवलं पाहिजे, मनाला आपण आपला दास बनवलं पाहिजे, मनाला आपण आपला सेवक बनवलं पाहिजे. त्यावेळेस आपण कुठेतरी चांगले विचार आपल्या मनात येतील. कारण आपले विचार जसे असतात तसेच आपण बनत असतो. आपल्या विचाराला मन हे 90% चालवत असतं. 90% काय काम करतं? आपल्या विचाराला चालवत असतं. कारण दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये 60 ते 70 हजार विचार येत असतात आणि त्याच्यामध्ये 90% आपले विचार तर आजच्या परिस्थितीमध्ये सर्व निगेटिव्हच आहेत आणि 10% पॉझिटिव्ह आहेत. तर आपले विचार हे पॉझिटिव्ह असायला पाहिजेत. कारण जसं आपले विचार असतात ना तसे आपण बनत चालत असतो. आज जी परिस्थिती आहे, मग आपण आज सुखी असो किंवा दुःखी असो, यशस्वी असो किंवा अयशस्वी असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, आपल्याला मान मिळो किंवा सन्मान मिळो, केवळ आपल्या विचारामुळे, केवळ आपल्या मन जे विचार करते त्यामुळे आपण आजची जी परिस्थिती आहे, सुख भोगत असो किंवा दुःख भोगत असो, हे केवळ आपल्या विचारामुळे. तर मित्रांनो, मनाला आपण जसं आपण शरीराचा विकास करतो तसं आपण आपल्या मनाचा सुद्धा विकास केला पाहिजे. जसं आपण एखादा लहान मुलगा असेल, त्या लहान मुलाला जसे आपण संस्कार देऊ तसा तो घडत असतो. जसा एखादा दगड असेल, त्या दगडाला जसा मूर्तिकार घडवत असतो छन्नी हातोड्याचे घाव घालून आणि त्याची मूर्ती बनत असते, तसं आपण आपल्या मनाला बनवलं पाहिजे, मनाला घडवलं पाहिजे, मनाला आपण संस्कार दिले पाहिजेत. तेव्हा आपण चांगल्या प्रकारे त्या विचार करू. कारण आपले जसे विचार असतात तसे आपले संस्कार पण असतात, तसे आपले कर्म पण असतात, तसे आपले वाणी पण असते, तसे आपल्या सवयी असतात, तसे आपल्या संगती असतात, तसेच आपले चरित्र पण असतं. आणि जसे आपले चरित्र असतं, हे सगळी सवयीची गोळाबेरीज करून आपलं भाग्य बनत असतं. आपलं भाग्य केवळ आपल्या विचारामुळे आणि केवळ आपल्या मनामुळे. तर मनाला आपण संस्कार कसे दिले पाहिजेत? छोटंसं उदाहरण देईल. एक महाराज असतात आणि महाराजापाशी एक शिष्य असतो. तो शिष्य दररोज येतो, महाराज त्यांना संस्काराच्या गप्पा गोष्टी सांगत असतात. एक दिवस असंच होतं, तो शिष्य महाराजांना विचारतो की महाराज, हे संस्कार म्हणजे नेमकं काय? तर जवळच एक लोखंडाचा तुकडा पडलेला असतो आणि तो महाराज त्या शिष्याला सांगतो की हा तुकडा घे आणि बाजारामध्ये याची किंमत किती होईल हे विचारून ये. तर शिष्य महाराजांना सांगतो की याची किंमत जास्तीत जास्त 50-100 रुपये होईल. आणि परत महाराज त्या शिष्याला विचारतो, जर आपण याचं भांडं बनवलं तर मग याची किंमत मार्केटमध्ये बाजारमध्ये किती होईल? तर शिष्य म्हणतो, याची किंमत भांडं बनवलं तर 500 रुपये होईल. याची किंमत बाजार भावाप्रमाणे 500 रुपये येईल. तर परत महाराज त्या शिष्याला म्हणतात की याचं जर आपण एखादं यंत्र बनवलं तर याची बाजारामध्ये किंमत किती येईल? तर शिष्य म्हणतो, याची जर आपण यंत्र बनवलं या तुकड्याचं तर निश्चितच 5,000 किंमत त्याची येईल. आणि मग महाराज त्या शिष्यांना सांगतात की यालाच म्हणतात संस्कार. तर मग ते महाराज म्हणतात की याला म्हणतात संस्कार. तर मग शिष्य गडबडून जातो, गोंधळून जातो. संस्कार नेमकं कसं? जसं लोखंड पहिलं होतं, त्याची किंमत काहीच नव्हती, मूल्य काहीच नव्हतं. त्याच्यावर प्रक्रिया करत गेलो, भांडं बनवलं, त्याची किंमत वाढत गेली. परत त्याचं यंत्र बनवलं, त्याची किंमत आणखीन वाढत गेली, आणखीन मूल्य त्याचं वाढत गेलं. तशा प्रकारे आपण जसे मनावर संस्कार करू, आपण जसे मनावर प्रक्रिया करू, तशा प्रकारेच त्याचं मूल्य वाढतं, त्याचे गुण पण वाढतात. आणि यालाच म्हणतात संस्कार. कारण आपण मनाला जसं घडवू, जसं मनाला संस्कार देऊ, जसं मनावर आपण विचार करू, मग ते विचार कोणते? पॉझिटिव्ह. मनाला सवय लावायला पाहिजे. कारण मनाला आपण ते इंद्रिय संयमित केलं पाहिजे, मनाला संयमित केलं पाहिजे, मनाला आपल्या आधिपत्याखाली ठेवलं पाहिजे. त्यावेळेस
आपण मनाचा मालक होऊ, मनाला आपलं मालक होऊ नका देऊ. मित्रांनो, असे संस्कार दिले पाहिजे, कारण आपण जशा वातावरणामध्ये जात असतो तशा प्रकारे आपण घडत असतो. मनामध्ये आपले सतत एक शुद्ध विचार असले पाहिजे, पवित्र विचार असले पाहिजेत. मनाला आपण चालवलं पाहिजे. मनाला आपण जशा वातावरणामध्ये जाऊ तसं मन आपलं विचार करत असतं. जसं एखादा आपण मंदिरामध्ये गेलं तर आपल्याला प्रसन्न वाटत असतं. जसं आपण एखाद्या लग्नामध्ये गेलं आणि DJ वगैरे वाजत असलं तर आपलं पाय पण तिथं थिरकायला लागतात. हे नेमकं कशाचा प्रादुर्भाव? किंवा एखादी आपल्या जवळून एखादी ॲम्ब्युलन्स गेली, 108 गेली, तर आपल्याला लगेच भीतीचं वातावरण निर्माण होतं. हे का होतं नेमकं? कारण ते व्हायब्रेशन असतात ना, ते आपल्याकडे येत असतात. ते वातावरणाचे व्हायब्रेशन आपल्याकडे येत असतात. वातावरणाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो आणि त्यामुळे मन तसं कार्य करत असतं. तर आपण कधी पण एक प्रसन्न वातावरणामध्ये राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह वातावरणामध्ये राहिलं पाहिजे. मनाला आपण संस्कार केले पाहिजेत. मन बघा, मन देव पण आहे आणि दानव पण आहे. मन राम पण आहे आणि रावण पण आहे. मन कृष्ण पण आहे आणि कंस पण आहे. मन गुरु पण आहे, शिष्य पण आहे. मन क्रूर पण आहे आणि शूर पण आहे. त्यामुळे मनाला कसं बनवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. मनाचा दास आपण व्हायचं नाही. मन मित्र पण आहे आणि मन शत्रू पण आहे. त्यामुळे मनावर आपण अधिराज्य गाजवलं पाहिजे. मनाला आपला गुलाम केलं पाहिजे, मनाला दास केलं पाहिजे. त्यावेळेस आपले विचार बदलतील, आपले संस्कार बदलतील, आपले वाणी बदलन आणि कर्म पण बदलतील आणि कुठेतरी आपलं भाग्य पण बदलन. तर मनाला एक सकारात्मक पॉझिटिव्ह सवय लावा. दररोज मेडिटेशन, अफर्मेशन, व्हिज्युलायझेशन हे करत चला. ब्रह्ममुहूर्तावर उठत चला. आणि हे मनाचं एक सोपे सूत्र आहे. द सिक्रेट नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये मनाचं सर्व काही ते रहस्य आहे. ते रहस्य जर आपल्याला कळलं ना तर पॉझिटिव्ह प्रसन्न दिवसभर आपल्याला राहता येतं. आणि मन प्रसन्न असेल तर आपलं सर्व कार्य सिद्धीत जात असतात. त्यामुळे मनाला प्रसन्न ठेवा. चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह राहा. किती संकट आली, संघर्ष आलं तर समदृष्टीने त्याच्याकडे पहा. भविष्याची चिंता करू नका आणि भूतकाळाची खंत करू नका. आजचा जो दिवस आहे, आजचा जो क्षण आहे तो एकदम सुखामध्ये, आनंदामध्ये घालवा. कारण माहिती नाही आपला मुहूर्त कधी निघेल. त्यामुळे आपण स्टेशनवर आहोत का, आपली कधी गाडी येईल ते सांगता येणार नाही. तर या स्टेशनवर आहोत. चांगलं हसायचं, चांगलं खेळायचं, चांगलं जगायचं, चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं. एवढंच करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हरे कृष्णा, जय जिजाऊ, जय शिवराय.